ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्री आधी काही विशेष राशींच्या व्यक्ती श्रीमंत होऊ शकतात. शिवाय वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणात या व्यक्तींचं भाग्य सोन्यासारखं चमकू शकतं. कारण ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्योतिषांच्या मतानुसार काही राशींना या ग्रहणामुळे मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. यंदा गुढीपाडवा 9 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. तर हिंदू धर्मात नवरात्रीचा सण अत्यंत पवित्र मानला जातो. हा सण सुद्धा देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. चैत्र मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. यावर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी 8 एप्रिल रोजी रात्री 11:50 सुरू होणार आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 एप्रिल रोजी रात्री 8:30 संपणार आहे. याही व्यतिरिक्त वर्षातील पहिलं सूर्यग्रहण नवरात्र सुरू होण्याच्या ठीक एक दिवस आधी म्हणजेच 8 एप्रिलला होत आहे. अशा स्थितीत काही राशी अशा आहेत ज्यांचं भाग्य या काळामध्ये नक्कीच सोन्यासारखं चमकू शकेल. यात भाग्यवान राशींपैकी पहिली भाग्यवान रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी वर्षातलं हे पहिलं सूर्यग्रहण आर्थिक लाभ घेऊन येणारं ठरू शकतं. नोकरीच्या अनेक संधी या काळात मिळू शकतात. शिवाय तुमच्या सर्व इच्छाही या काळात पूर्ण होऊ शकतात. तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यताही आहे. नोकरदार वर्गासाठीही हा काळ धनलाभाचा ठरू शकतो. या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींना पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सापडू शकतात. शिवाय परदेशात जाण्याची तुमची इच्छा सुद्धा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. त्यानंतर दुसरी राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण फायदेशीर ठरू शकतं. या काळात उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. धनलाभ होण्याचीही या काळात दाट शक्यता आहे. मालमत्तेचे किंवा वाहनाचे सुख सुद्धा या काळात मिळू शकेल. एखाद्या कर्मचाऱ्याला बढती आणि पगारवाढीची भेट सुद्धा मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याचीही शक्यता आहे. त्यानंतर कर्क राशी. गुढीपाडवा, चैत्र नवरात्र आणि सूर्यग्रहण यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त परदेशात जाण्याची संधीही या काळात कर्क राशीच्या व्यक्तींना मिळू शकेल. यावेळी तुम्हाला मुलांशी संबंधित चांगल्या बातम्याही मिळू शकतील. तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये फायदा होऊ शकतो. भागीदारीत केलेल्या व्यवसायात भरपूर यश आणि नफा मिळण्याचीही शक्यता आहे. आरोग्य सुधारू शकतं आणि जुन्या आजारांपासूनही मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर बुध पुन्हा एकदा कर्क राशी बदलून 9 एप्रिलला मीन राशीत प्रवेश करेल. बुध 9 एप्रिल रोजी रात्री 9:22 मीन राशीत प्रवेश करणार आहे, जिथे शुक्र आणि राहू आधीपासूनच विराजमान आहे. अशा स्थितीत 3 ग्रहांच्या युतीमुळे त्रिग्रही योग तयार होतोय. याशिवाय बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे. काही राशींच्या लोकांना या राजयोगामुळे विशेष लाभ मिळू शकतो. व्यवसाय आणि नोकरीत तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतो. मीन राशीत लक्ष्मीनारायण योग बनल्यानं कर्क राशीच्या लोकांनाही फायदा होऊ शकतो. म्हणूनच कर्क राशीच्या लोकांसाठी लक्ष्मीनारायण राजयोग फायदेशीर ठरू शकेल. ज्या व्यक्ती राजकारणात आहेत त्यांना जनतेचा पाठिंबा मिळू शकेल. तसेच हा योग तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून खूपच फायदेशीर ठरू शकतो. शुक्राच्या कृपेनं अशा परिस्थितीत तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. शिवाय ऑनलाईन प्लॅटफॉर्म्समध्ये सामील होऊन कर्क राशीच्या व्यक्ती व्यवसायात प्रचंड नफा कमवू शकतात. जर तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात असं करणं फायदेशीर ठरू शकतं. त्यानंतरची रास आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी लक्ष्मीनारायण राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकणार आहे. धनसंपत्तीच्या घरात तयार हा योग निर्माण झाल्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल. त्यामुळे उत्पन्नाचे नवे नवे मार्ग मोकळे होऊ शकतात. याच करिअरमध्ये बरेच फायदे होतील. शिवाय या काळात उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले पैसेही परत मिळू शकतात. त्यामुळे संपत्तीत वाढ होऊ शकते. हा कालावधी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकेल. त्यानंतर आहे मेष रास. मेष राशीमध्ये तयार झालेला लक्ष्मीनारायण योग हा मेष राशींसाठी खूप फायदेशीर ठरू शकणार आहे.
तुम्ही आपल्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. हरवलेले किंवा अडकलेले पैसे परत मिळू शकतात. शेअर मार्केटमधून पैसे मिळू शकतात. अनपेक्षित आर्थिक लाभही होऊ शकतात. व्यवसायातही नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. हा कालावधी विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. परदेशात व्यवसाय चांगला होऊ शकेल. शिवाय नवीन व्यावसायिक करारातून फायदाही मिळू शकेल. मेष राशीच्या व्यक्तींना परदेशातून पैसे मिळतील किंवा घरात गुंतवणूकही होऊ शकेल. नवीन घर, वाहन, मालमत्ता इत्यादी खरेदी करू शकता. बुधाच्या कृपेनं परिस्थितीत तुम्हाला अचानक परदेशात नोकरीची ऑफरही मिळू शकते. तर गुढीपाडवा, चैत्र नवरात्री आधी या विशेष राशींच्या व्यक्ती श्रीमंत होऊ शकतात. शिवाय वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणात या व्यक्तींचं भाग्य सोन्यासारखं चमकू शकतं. कारण ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्योतिषांच्या मतानुसार या राशींना या ग्रहणामुळे मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या राशींमध्ये तुमच्याही राशींचा समावेश आहे का? यापैकी तुमच्या मित्रमैत्रिणींची किंवा कुटुंबातील सदस्यांची कोणती रास असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.